हो, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कम्युनिस्ट, काँग्रेस आणि समाजवादी चळवळीतले लोक हे मोठ्या प्रमाणामध्ये नाही ते 100% होते आणि भारतीय जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याच्यामध्ये उपस्थित नव्हता. आणखी एक त्यांनी देशातील राजकीय पक्षांना आवाहन केलं आहे की ते म्हणत आहेत की लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी पुढे या. तुम्ही क्रेडिट घ्या, पण महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी या संदर्भातले एक विधेयक संसदेमध्ये एकमतानं मंजूर झालं आहे. महिला आरक्षणासंदर्भात 2023 साली. माझं देशाच्या पंतप्रधानांना एक आव्हान आहे, 2023ला मंजूर झालेल्या बिलाचं आपण अंमलबजावणी अद्याप का केली नाही, याचं तुम्ही जर लाल किल्ल्यावरून उत्तर दिलं असतं तर आपण सत्यवादी आहात हे आम्ही जाहीरपणे सांगितलं असतं. सर, महाराष्ट्राच्या राजकारणातला एक विषय आहे की सुप्रीम कोर्टात सध्या जी सुनावणी सुरू आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भातली जी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. असं असताना देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांचं एक मोठं विधान आहे की शिवसेना ही शिंदेंचीच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही अजितदादांचीच आहे. 2024 साली जनतेच्या न्यायालयात हा निकाल लागलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयातही हाच निकाल लागेल. जनतेचं न्यायालय हे नक्की कोणाला म्हणताय? ज्या जनतेच्या न्यायालयामध्ये फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी 1500 रुपयाला मतं विकत घेतली, किती 1500 रुपयाला मतं विकत घेतली आणि अत्यंत बोगस लोकांनासुद्धा त्या योजनेचा लाभ दिला. महिलांच्या योजनेचा लाभ पुरुषांनाही मिळू दिला, लाखो अपात्रतांनासुद्धा मिळू दिला. अशा लाखो लोकांना 1500 रुपये देऊन ऐन निवडणुकीमध्ये आपण एक विजय प्राप्त केलात. ते भ्रष्ट जनन्यायालय आहे. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तुम्ही जनता न्यायालयाचा देखावा उभा करत असाल तर तुम्ही देशाच्या लोकशाहीवरती बरं का संकट आणताय. EVMचा घोटाळा करून तुम्ही हे जनता न्यायालय निर्माण केलेलं आहे. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करून त्या भ्रष्टाचाराचा पैसा मतदारांना देऊन तुम्ही या जनता न्यायालयाची निर्मिती केलेली आहे आणि हाच निकाल सर्वोच्च न्यायालयात लागेल ही का धमकी आहे का? ही धमकी आहे का? एका बाजूला नरेंद्र मोदी सांगतात मी तुमच्या पाठीशी आहे, गद्दारांना सांगतात मी तुझ्या पाठीशी आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सांगतात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आमच्या बाजूनच निकाल लागेल. तुम्ही काय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुख न्यायमूर्तींना भेटून आलात का? त्यांना काय धमक्या दिल्या आहेत का? जनतेला कळू द्या, देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे. या देशाला संविधान, लोकशाही आहे. या देशामधल्या संविधानिक संस्था ज्या पंडित नेहरूंच्या काळापासून निष्पक्षपातीपणे काम करत होत्या, निवडणूक आयोगासारख्या आणि सर्वोच्च न्यायालयासारखा,